पुणे जिल्ह्यातलं एक असं मंदिर जिथे महादेव स्वतः स्वयंभू रूपात प्रकट झाले, परंतु भक्तांनी केला कुऱ्हाडीने वार. तो वार आजही दिसतो. काय आहे त्याच्या मागचं रहस्य पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम मित्रांनो, तर आपण निघालेलो आहे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर नगर या ठिकाणावरील स्वयंभू सोमेश्वर मंदिर पाहण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण थांबलो थंडगार असे या सोमेश्वर मंदिराची एक पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार येथील स्वयंभू शिवलिंगाच्या मधोमध भक्तांनी मारलेला कुऱ्हाडीचा घाव आहे. काय आहे याच्या मागचे रहस्य जाणून घेऊया येथील स्थायिक पुजाऱ्यांकडून. महाराजांचे म्हणजे ह्या गावात तेव्हा ते काय म्हणले महाराजांची घरची की माझ्या मुलाला मूल नाही, संतान. ते म्हणले तू असं कर, सोमेश्वराची पूजा कर. मग तिने ती वाळूचं लिंग करायची सोमेश्वराची. 12 वर्षे केली. नवऱ्याच्या परस्पर 12 वर्षी नदीकाठी जाऊन तवड्याच्या काठी जाऊन पूजा करायची. तिला ती देव प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्या देव म्हणले की तू मला बाई इथं काय पूजा करू नको, तू सोरटी सोमनाथला ये. कुठं आहे ते? ती सौराष्ट्रमध्ये. सौराष्ट्रमध्ये सोड. तेव्हा ती म्हणली की देवा मी सासरवासीत, मी कशी येऊ? तर ती म्हणे तुला मी विमान पाठवील. ती विमान पाठवायची दररोज देव तिला, आणि विमानात नाही घेऊन ती सोड. तर असं करत करत ते तिच्या नवऱ्याला एक संशय आला की आपली बायको रातची जाती कुठं, म्हणून ते पाळत ठेवून थांबला. मालूबाई निघाले ते आपले पूजा करण्यासाठी. विमान आलं, मालूबाई बसली. त्या महादेव गावड्यानी ते माचवा धरला. तो बी गेला सोडते समजला. देवाने काय दरवाजा उघडला नाही. ते म्हणजे तुझ्या पाठीमागे धरणार आला नाही. तिने मागं पुढं बघितलं, कोणीच नव्हतं. देवा म्हणजे नाही दरवाजा उघडला तर मी इथं तुझं जडत दोन प्राण दे. आणि देव काय म्हणते, तू आता इकडे येऊ नको, तुझ्या तिथे येईन मी सोमेश्वरला. तुझी काळी कपिला वांज गाय तिला मी पिन, आणि मग तिथं सोमेश्वर म्हणून ओळख. ही काळी कपिला वांज गाय तिथे ते वारळावर चरत असते. जंगलच होतं ना, जंगलामध्ये त्या खोमना पुरा होता. त्याला काय वाटलं की आपल्या गायला सर्प चावतोय, म्हणून त्यांनी कुऱ्हाड बिरकावली आणि ती तिथंच गुप्त झाले. देव गुप्त झाले. मग त्यांनी सांगितलं घरी की असं असं झालं. ती मालूबाई तिला शाप द्यायला लागली. ती म्हणली देवा माझी काय चूक आहे, सर्प म्हणून मी मारलंय. हा, तर ते देवाने त्याला पहिला उद्धरून नेलाय खोमण्याला. आणि नंतर गावकऱ्यांनी सगळ्यांनी वारवलं उकारलं. ते स्वयंभूलिंग निघालेलं स्वयंभूलिंग. आणि आता सोमेश्वर इथं निघतात. त्यांच्या मस्तकी कुऱ्हाडी गाव असतं. देव कसं तर त्यांच्या मस्तकी कुऱ्हाडी गाव असतं. श्रावण महिन्यात ते 100% निघतात. शेवट सोमवारी त्यांना मान आहे. खोमण्याचं वंशज चालू आहे अजून. त्यांचं उद्धारण गेलेले. तिथं मूर्ती मालूबाई, तिथं मूर्ती. तिथनं देवाने त्यांना उद्धरून आणि तर खऱ्या खोट्याचा बी न्याय होतो. ती 12वे ना खऱ्या खोट्याची, तिथं बी न्याय होतो. तिथं खऱ्या खोट्याचा नाही. तुमचा चोरी तुमची यांनी केली ते वर येतानाच कबूल होणार. पूजा आम्ही म्हणजे अजूनपर्यंत सत्य घटना चालू आहे.
सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे. आपला पुढचा प्रवास होणार आहे अष्टविनायकचा पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर. काय आहे तिथली कथा जाणून घेऊया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा. जय श्रीराम.